माओवादानं प्रेरित नक्षल चळवळीला महाराष्ट्रात सर्वात मोठा हादरा बसलाय। ही घटना महाराष्ट्रातनं नक्षलवाद हद्दपार होण्यासाठी महत्त्वाची ठरलेली आहे। नेमकं काय घडलंय आणि या घडामोडीमुळे माओवाद्यांच्या चळवळीवर नेमका काय परिणाम होणार आहे, पाहूयात लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। नक्षल चळवळीला महाराष्ट्रात सर्वात मोठा हादरा। गडचिरोलीत सशस्त्र माओवाद्यांचं आत्मसमर्पण। नक्षल चळवळ महाराष्ट्रातून हद्दपार होणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातून नक्षल चळवळ समाप्त करण्यासाठी आत्मसमर्पण नाहीतर मग सशस्त्र संघर्ष असे दोनच पर्याय माओवाद्यांपुढे ठेवले। 2026 के बाद दंतेश्वर की भूमि पर नक्सलवाद के नाम पर एक भी बूंद लहू नहीं बहेगा, इसका भरोसा मानकर चलिए, हम इसको संभालेंगे। त्यामुळे तरुणांसह वृद्धत्वाकडे वाटचाल सुरू असलेले अनेक माओवादी आत्मसमर्पणाचा पर्याय निवडत शस्त्र खाली ठेवतात। अशातच आता माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य भूपती उर्फ सोनू यानेही सशस्त्र संघर्ष टाळून आपल्या 60 सशस्त्र सहकार्यांसोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आत्मसमर्पण केलंय। भूपती सारख्या अतिशय वरिष्ठ, अतिशय सुशिक्षित, हुशार, ट्रेंड आणि एक प्रकारचं आयडियोलॉजिकल माइंडसेट असलेला, ज्यांनी संपूर्ण चळवळ उभी केली, अशा प्रकारचा व्यक्ती त्यांनी सरेंडर करणं आणि त्यांच्यासोबत 61 अतिशय वरिष्ठ अशा प्रकारच्या माओवाद्यांनी संपूर्ण शस्त्रांसहित या ठिकाणी सरेंडर करणं ही देशाच्या इतिहासातली एक अत्यंत मोठी गोष्ट आहे। 7 महिन्यांपूर्वी नक्षली नेता भूपतीची पत्नी आणि नक्षली नेता तारक्का हिने काही सहकार्यांसोबत गडचिरोलीत आत्मसमर्पण केलं होतं। त्यामुळे भूपतीची आत्मसमर्पणात तिचीही भूमिका महत्त्वाची ठरलीय। तर माओवादाचा मार्ग त्यागणाऱ्या सर्वांचं सरकार योग्य पुनर्वसन करेल असं सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिल्लक असलेल्या माओवाद्यांनाही आत्मसमर्पण करण्याचं आवाहन केलंय। आव्हान करतो की त्यांनीही आता तात्काळ मुख्य धारेमध्ये यावं, या ठिकाणी आत्मसमर्पण करावं। त्यांनी आत्मसमर्पण केलं तर आम्ही त्यांचंही स्वागत करू, अन्यथा त्या ठिकाणी परिणामांना त्यांना सामोरं जावं लागेल। आत्मसमर्पण करणाऱ्या प्रत्येक माओवाद्याचं उचित आणि उत्तम पुनर्वसन झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। जिल्ह्यात सुरू झालेल्या लॉर्ड्स मेटल्सच्या स्टील प्लांट मध्ये यापूर्वी 70 आत्मसमर्पित माओवाद्यांना रोजगार देण्यात आला। तर आत्मसमर्पणानंतर भूपतीसह त्याच्या सहकाऱ्यांनाही रोजगारासाठी कौशल्य प्रशिक्षण देणार असल्याचं लॉर्ड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालकांनी सांगितलंय। गडचिरोली में अभी फर्स्ट स्टील प्लांट आ रहे हैं, जिसमें कितना आदमी सरेंडर हो रहे हैं, वो लोग का जरूर नौकरी देना। नौकरी खाली वर्कर का माध्यम से नहीं है, कैसा वो लोग फिर ऑफिसर्स हो सकते हैं, उसका हम ट्रेनिंग डिपार्टमेंट भी शुरुआत किया। अभी भी अब 70 पीपल सरेंडर होकर काम कर रहे हैं। महाराष्ट्राच्या हद्दीत आता मोजकेच माओवादी शिल्लक आहेत, मात्र ते सुद्धा लवकरच माघारी फिरतील अशी अपेक्षा आहे। काही नक्षल नेते सशस्त्र संघर्ष सुरू ठेवण्याच्या मानसिकतेत असले तरी त्यांना सर्वांची साथ मिळण्याची शक्यता नसल्याचं मत आत्मसमर्पित माओवादी नेत्यानं व्यक्त केलंय। महाराष्ट्रावर कुठेही असो, आपण ते त्याच्याकडे आता नवीन लोक भरती होणार नाही, म्हणून काही दिवस चालेल, काही वर्ष चालेल, पण ते किती पर्यंत तिथे टिकू शकणार नाही। गेल्या काही वर्षात आत्मसमर्पणासह माओवाद्यांना अटक आणि चकमकीत कंठस्नानाचं प्रमाणही वाढलंय। त्यामुळे आता बोटावर मोजण्या इतकेच माओवादी गडचिरोली जिल्ह्यात शिल्लक राहिले। अशा स्थितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवाद संपवण्यासाठी दिलेल्या मार्च 2026च्या डेडलाईन पूर्वीच महाराष्ट्रातून नक्षल चळवळ हद्दपार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे।
नक्षल चळवळीसाठी हा अतिशय मोठा धक्का आहे आणि त्यामुळं नक्षल चळवळीला आता शेवटची घर लागली असं म्हटलं तरी ती अतिशयोक्ती होणार नाही. मनोज काजणे, लोकशाही मराठी, गडचिरोली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.